अरे बास की पोटाची भूक किती आहे बघा ह्याला ह्याला म्हणते ती भूक. तर रामराम मंडळी, मी ऋषा स्वागत करतो तुमचं पुन्हा एकदा एका नवीन ब्लॉग मध्ये. तर आजचा विषय असा झालाय, आम्ही घेतले 100 दिवस 100 ब्लॉग बनवण्याचं नवीन चॅलेंज, मी आणि वैभव भैया. तर मित्रांनो, हाय वैभव भैया, नमस्कार त्यानं केलंय आता. आणि बघून घ्या चेहरा कसा आहे. इथून पुढे हा चेहरा माझ्यासोबत मी बघायला भेटणार. कधी कधी मी एकटा पण दिसल, कारण ह्याला तवा काम असणार आहे. काय म्हणायचं आहे, जेव्हा काम असेल तेव्हा येऊन असणार आहे. तर 100 दिवस 100 ब्लॉग डेली बनवायचा पण चॅलेंज घेतले. आणि इथून पुढे रोजच्या रोज संध्याकाळी 6 वाजता तुम्हाला रोज एक नवीन व्हिडिओ बघायला भेटणार भावनो. तर आजचा व्हिडिओ तडकदार भडकदार असणार आपला, कारण आम्ही काहीतरी किराणिष्ट कार्यक्रम करून ठेवलाय. तो कार्यक्रम आम्ही उदसायला निघालो तिथला. तर राहणार आहे तो कार्यक्रम, काय केलाय तो कार्यक्रम तुम्हाला थोड्याच वेळात बघायला भेटेल. आम्ही आता आमचं मार्गक्रमण रानाच्या दिशेने करणार आहे. तर जायचं, चला. आम्ही दोघांनी मिळूनच तो कार्यक्रम केलाय, कोणाला काय माहित नाही अजून. तर तो कार्यक्रम सक्सेस झालाय का फ्लॉप जातो या तो जाऊन बघूया. चला 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 चला. तर लाईट बंद करतो, लाईट बिल वाढतं या भांडुगुश. तर वैभव भैयांचं कुत्र्यानं तोडलेली ती चप्पल आणि दार वडून कडी घालून आम्ही आता फते करायला निघालोय. आजचा कार्यक्रम आपला फते होतोय का ना. चला चला, कडकडन जायचं आपल्याला, चोरी छुपे जायचं. चला 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 पहिल्यांदा. आणि उन्हात आणायचं निघालोय, भर उन्हाच्या राटात. असला उन्हाचा रट तुम्ही कधी बघितला बी नसेल, एवढं आमच्या इकडे ऊन असते, कारण आमच्या इकडे सगळं माळच आहे. तर असं असं कडकडीन जायचंय, कुणाच्याही नजरेत याचं नाही आपल्याला. तो कार्यक्रम लय महत्वाचा आहे. चला 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 कडकडन जाऊया. तर चला, ही आमचा ऊस बीस आहे, ह्यो तुम्हाला लवकरच ह्याचा बी ब्लॉग बघायला भेटणार. हे आमचं मयातलं घर आहे, ह्याचा बी ब्लॉग तुम्हाला लवकरच बघायला भेटणार. आणि ह्यो वैबी आहे, ह्यो बी लवकरच तुम्हाला नवीन नवीन बघायला भेटणार वेगवेगळ्या कपड्यात. तर चला कडकडन जाऊया. पुढे कोण आहे काय? नाही चला 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 चला, पुढे कोण नाही तोवर कडकडन जाऊया. तर त्या तिथं कोण तर आपल्यावर नजर ठेवासाठी एक वयस्कर काका आलत, पण त्यांनी त्यांची मान माग फिरवली. बघू शकताय, झूम करून धावतो. ते आमचा किराणिष्ट कार्यक्रम बघायला येणार होतं, पण ते म्हणले यांच्यासोबत मी गेलो तर मलाच कुठेतरी किराणिष्ट कार्यक्रम माझाच होईल. माझाच कुठेतरी कार्यक्रम करून टाकतील बाडुगई, म्हणून आमच्या बरोबर येणार नाही म्हणली ती. तिथनच त्यांचं मार्गक्रमण माग गेलं. विषय हार्ड होयाचा हो त्यांचाच. तर कडकडनं आम्ही निघालोय, मी आणि वैभव. तर वैभव, तुला काय वाटतंय, तो कार्यक्रम मला सक्सेस झाला असेल का अजून? झालाच ना 100%. कारण 3-4 दिवस झालं ऑलरेडी आम्ही तो कार्यक्रम करून ठेवलेला. कारण आम्हाला काय काम धंदा नव्हता, त्यामुळे आम्ही असं बोबल हिंडत होतो. त्यावेळेला आम्ही तो कार्यक्रम करून ठेवला. तर तो कार्यक्रम आम्ही करून ठेवलाय, तो सक्सेस जरा झाला असला तर लय भारी. आज असा ढेकर देऊ शकतो आम्ही. आणि जर सक्सेस झाला नसला तर मग खाली मुंडी घालून मागणं ढेकर द्यायचा, टूर करत जायचं. तर चला, लय लांब जायचं आपल्याला, लय लांब म्हणजे एक अथक परिश्रम करायचा आपल्याला. तो परिश्रम करत करत आपल्याला पोहोचायचा तिकडं कडकडनं. ह्यो रस्ता तरी बरा आहे, आता आपल्याला पुढे जायचा तो असा एकदम असा खतरनाक आणि चॅलेंजिंग रस्ता आहे. त्या रस्त्याने आपण जायचा आहे. चला, इथनं खाली जायचं आपल्याला. चॅलेंजिंग रस्ता बघू शकता तुम्ही, डायरेक्ट खाली असं असं खाली पळत यायला लागतंय. आणि हे आसपास नजर बघ, आसपास कोण आहे का नजर ठेव. भरूनाच कोण नसतं इकडं, पण एखादा कार्यकर्ता आला आणि त्यांनी आम्हाला बघितलं तर ते आम्हाला कावू शकतात की इथं काय करायला लागलाय तुम्ही. कुठल्या झाडापाशी कोण आहे काय? कोण आहे? कोण आहे? हा काय आहे? भूतानं उघडली पिटी उघडली भूतानं. हो, तर अचानकपणे त्या भिंतीचा दरवाजा वाजला, दिवसाभूत बाहेर यायला लागली ती. तर आम्ही चालत चालत आलोय खाली इकडं, आणि इथं लागले आम्हाला भोगदादा झीर. ह्यात माणसं पारव बिरव पकडा येते ती, पण त्यांना काय केळं बिन घावत नाही ती. हा, इथला पण कार्यक्रम आपण फते करू. तर किराणिष्ट कार्यक्रम बघा इथे एक आहे, लाल भडक आहे ती. तर मॅक्सेप्ट धरतो. वैभव, झाला पाहिजे किराणिष्ट कार्यक्रम घेऊ 100%. लवकर लवकर. कोण इथं दिसत नाही ना आसपास? कोण नाही आसपास, कोण नाही आसपास. असलं तरी मालक काय म्हणणार नाही, पण आम्हाला इथं काहीतरी कार्यक्रम केलाच पाहिजे. कारण ते बघू शकता तुम्ही, लाल भडक पडलेलं रामफळ आहे ते. हा हा हा, हे आम्ही घरात नेऊन त्याचं ऑपरेशन करणार. जर पिकलेलं असलं तर त्याला आम्ही घरात नेणार आणि घरात नेऊन त्याचा कोथळा फाडणार, कोथळा फाडून त्याला विषय हार्ड करून टाकणार, ढेकात देणार परत ना. तर वैभव या वर चढलाय, सज्ज झालाय. तू चुकीच्या दिशेने गेलास, तू जरा पुढे इकडं लय वर गेलास बांडुगळे.
अरे अरे एक फाल्लंय पण त्या पुढचं आहे की. आसपास कोण नाही ना, दूरदृष्टिकोन आमच्या ठेवत नाही ना आसपास. नाही ना आसपास कोण नाही, सगळं शांततेचा कार्यक्रम आहे. आग 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 असलं असलं झालं मी. मात्र केलं वैब्या हाताला येत असलं तर काढ, नाही तर चल घरला राहू दे तिकडे. किराणिष्ट कार्यक्रम आपल्याला हॉस्पिटलमध्ये जायला लागेल लगेच पळत सरकार दवाखान्यात फुकटचा केस पेपर काढून. तर बघा बघा स्पायडरमॅन बघा, आमचा स्पायडरमॅन बघा पिकलंय काय. तर पाडाला आलं कार्यक्रम, हेच आम्ही नाराज झालो. खाली टाक. होय जाम धरलं. तर बघू शकता लाल भडक हे रामफळ आहे आणि आम्ही इथं ढापलेला आहे, खिशात घालतो. झालं ये खाली ये. तेवढंच आहे, एकच आहे. नाही त्या साईडला काय, ये खाली. तर वैभव भैयाला आम्ही खाली याचं आमंत्रण दिलंय आणि आता आम्ही जाणार आहे पुढं आमचा एक किराणिष्ट कार्यक्रम आम्ही करून ठेवलेला. ह्यो किराणिष्ट कार्यक्रम नव्हता आमचा. ह्यो जाता जाता आम्ही डाव मारलाय, डाव निसता काय म्हणा वैभ्या, जाता जाता डाव मारलाय. शिस्ता दे रे बाबा खाली. कुत्र्यानं तोडलेलं चप्पल घालतोय वैभव आता. त्याच्या वैयक्तिक साम्राज्यानं त्याने एक कुत्रा आणलेलं आणि त्या कुत्र्यानं ते चप्पल तोडलं. हे नको ती परत न करूया त्याचा किरण. आपलं जे कार्यक्रम आहे तो करूया. जाता जाता असं आंब पाडणं आपल्याला. झाड आहे. नको इथं नको, आता इथं नको, ही खराब आहे. ह्याचा गोडवा नाही ह्याला. तर आम्ही गावाच्या कडनं मी निघालोय आणि काय बांडगुळी गव्हाच्या कुड्या वर आली त्या, लय झाल निघाली त्या. बाकीच्या कुड्या कशा एका रेषेत आहे त्या. काय असं असते हो, लय वर नाही, लय वर ओढायची ही असते त्यांची ख्याती असत्या. पण त्यांना काय माहिती, जेवढा वर जाईल तेवढा जोरात देव खाली आपटतोय. म्हणजे कापून त्याला खालीच टाकणार आहे ती. समजणे वाले को इशारा कॉपी आहे. चला कडनं आम्ही निघालो आणि मागाशी आम्ही त्या रस्त्यात यायला लागलेलो, त्या रस्त्यानं आपलं लय ऊन लागलं. इथं गव्हाला गार पाणी पाजलं, त्यामुळे गारवा निर्माण झाला आमच्या शरीरात. आसपास वॉच ठेव, कोण बघतंय का आपल्याला. ह्या उसातनं एखादं काळ कुत्र बाहेर याचं काचशिरी. आपण म्हणतो इथं काळ कुत्र बी नाही, उसातनं एखादं काळ कुत्र काचशिरी बाहेर आलं काय करायचं परत. काय करायचं, पळायचं. अरे गावागावात पळायला, गावात पाडून मारतील आपल्याला परत मालक या गावाचं. काय बांडगुळी लयच उंच गेली, लय झाल जायला लागली ती. मस्ती येते असली. आमच्यापेक्षा उंच झाल जायला लागलं बांडगुळ आणू. म्हणजे ही बारकी कार्यकर्ते म्हणते ती. आम्ही काय कोणाला म्हणत नाही. आम्हाला जगायचं आहे 4 दिवस सुख सोयीनं. तर सध्या आलोय आम्ही ज्या ठिकाणी आम्ही कार्यक्रम करून ठेवलेला, तिथं पोचलोय. दम भरायला लागला वैभ्या, जाम दम भरतोय. कडकडन आपण जाऊया आणि तो काय कार्यक्रम आहे तो बघूया जाऊन. वैभव आणि मी आलो इकडं तर बघायला काय विषय आहे, कसा विषय आहे. तर आमच्या शूटिंग मध्ये तर तिकडे कोण कार्यकर्ते गावली ती आमच्याकडे बघायला लागली. ती टक लावून टकामका बघायला लागली. ही बांडगुळी इकडे काय करायला लागली, असे हिंडा फिराय काय लागली, शूटिंग काय करायला लागली. तर किराणिष्ट कार्यक्रम उघडायचा का थोड्या वेळानं काम करायचं चालू आपण. असुविधा केलं खेद. थोडा वेळ आम्ही आता बसणार आहे, क्षणभर विश्रांती घेणार आणि कार्यकर्त्यासनी घालवणार, मगच आमचा कार्यक्रम चालू करणार. थोडा वेळ इथं बसतो आणि जे आपलं हे फळ आहे ते फळ आम्ही असं गायब कर, त्याला जरा लपवून ठेव. असुविधा केली. आता इथं आम्ही थोडा वेळ बसणार, क्षणभर विश्रांती घेणार आणि मग आमचा काही किराणिष्ट कार्यक्रम त्या जवळ पोचलो आम्ही. तर थोड्या वेळासाठी आम्ही इथं विश्रांतीसाठी बसलो. या जो कार्यक्रम आम्ही केलाय तिथं त्या कार्यक्रमात जवळ आलोय. तो कार्यक्रम बघा त्याच्या आडाला आहे, त्यात आहे, ढिगात आहे. तर बघूया त्या ढिगाच्या आत काय आहे, काय असं वनवा पेटणार त्या ढिगाच्या आतनं, तो तुम्हाला लवकरच दावण्यात येईल, लवकरच. तर वैभव भैयाना बसून काय काम नाही, त्यांनी 2 गणगाट घेऊन एकमेकावर घासून त्याच्यापासून आग प्रज्वलित करायचं असं त्यांनी किराणिष्ट कार्यक्रम चालू केलाय. तर आमच्यावर नजर ठेवणारे 2 बुबुळे अदृश्य झालेले दिसतात आम्हाला इथनं. तर चला जाऊन बघूया आपला काय किराणिष्ट कार्यक्रम आहे तो. तर सध्या आलोय आम्ही इथं आणि इथं आमचा विषय असा आहे, ह्या पाल्याच्या आडाला विषय इथं. तर ह्या पाल्याच्या आडाला आम्ही ठेवलंय असं आमचा एक कार्यक्रम करून. तर वैभव भैया वरच्या बगल्यांचा आणि काय विषय बघ धाव. अरे ह्यात आणि हाय, ह्यातला विषय काय. अरे कच्च आहे, कशाला पुडतोयस. कच्च खायच नाही. तर हिथं आम्ही ठेवली ती. ह्यातलं एखादं पिकले का बघूया, थांब. ह्यातलं बघ एखादं. नाही सगळे पाडाले पण पिकलं काही नाही. तर चला अशा पद्धतीने आपला इथला डाव आजचा गंडलेला आहे आणि डाव गंडाला तरी पण डाव गंडला चाललं पण सुट्टी देणार नाही, मी खाऊनच टाकणार. चला
तर गंडलेला डाव घेऊन आमची पारुशी तोंड घेऊन आम्ही आता इकडच्या बगलन जातो, कारण तिकडल्या बगलन आपल्याला किरानिष्ठ नजरा आहे त्या त्यांच्या, आणि ते आपल्या ते आपल्याकडे बघायला लागले. म्हणून आम्ही ढेकळा ढेकळानं चालत चालत आता आमच्या घराकडे मार्गक्रमण चालू केलंय. तर तुम्ही बघू शकताय आमच्या पोटाला पडलेली आग आम्हाला विझवायच्या, म्हणून आम्ही कच्चच कार्यक्रम चालू केला. ह्याला बोललं जाते रामाचं फळ. आणि दुसरं रामाचं फळ काय केलंस तू? ते आता मगाशी आपण ढापलेलं ते काय केलंस? तिथं ठेवलं दुसऱ्या ब्लॉक मध्ये. तर ते दुसऱ्या ब्लॉक मध्ये लवकरच बघायला भेटेल, पिकतंय का नाही, का असंच कच्च खायला लागतंय. चालतंय, पोटाची आग आमच्या विझलेली आहे. आता आम्ही निघालो घराकडे. चला 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 लवकर. आता जातो घरात आणि जाऊन उन्हातानाच बसतो. इकडे तिकडे किरानिष्ठ नजरा कुणाच्या नाही ते आमच्याकडे. आता लवकरच जातो, चला जाऊया.